खूप खूप स्वागत आहे तुझं आमच्या चॅनलवरती. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुला. आणि पहिल्यांदा मला तुला बोलू इच्छितो की मस्त दिसतोय मध्ये फौजीचा एकदम लुक आलाय आणि तुझी बियर्ड कट हेअरस्टाईल थँक्यू. खूप मस्त दिसते. स्पेशली काय सांगशील फौजी द बॅटल ऑफ हिली बद्दल काय सांगशील? पोस्टर लॉन्च नंतर झालेलं आहे, काय सांगशील? मी सर्व मराठी आपल्या प्रेक्षकांना हे सांगेन की एक वेगळ्या प्रकारची फिल्म येते आपल्या महाराष्ट्रासाठी. आपण बघत आहात की मराठी फिल्म्स आता खूप वेगवेगळ्या धाटणीच्या येतात. त्याच्यामध्येच हा एक वेगळा अनुभव असेल माझ्यासाठी, तुमच्या सर्वांसाठी. कारण का पहिली फिल्म जेव्हा मी केली तेव्हा मी आपल्या सगळ्यांचे आवडते छत्रपती शिवाजी महाराज, आपल्या सगळ्यांचं दैवत, त्यांचा मावळा झालो. तेव्हा एक वेगळी बॉडी, वेगळा लूक, दाढी, केस हे सगळं होतं. एक रगेड मातीतला मावळा कसा असेल तो होता. पण आता जेव्हा मी फौजी करतो आहे तर आपल्या सगळ्यांचे हिरोज जे खरे रिअल हिरो आहेत ते फौजी आहेत. आणि त्यांची भूमिका करत असताना खरं तर फक्त हे तितकं नसणार आहे की मी फौजीचे कपडे घातले आणि खूप विश्राम सावधान झालो म्हणजे मी फौजी झालो, असं नाही आहे. तर मी तो कलाकार आहे किंवा मला ते आवडेल करायला की त्यांचं जे ट्रेनिंग असतं, ते जे ऑब्स्टॅकल ट्रेनिंग असतं, त्यांची जी लाईफस्टाईल असते, मी ती ॲटलिस्ट 10% जरी ती करू शकलो तर मला वाटतं की हे काम, हे फिल्म घेण्याचं माझं जे काही मोटो आहे तो पूर्ण होईल. तर मी माझ्या डिरेक्टरांना ते सांगितलं, प्रकाश पवार सरांना, की मी ऑब्स्टेकल ट्रेनिंग करणार आहे. आणि त्यांचं मत आहे की उत्कर्ष मेरे को इस बार 6 पॅक्स चाहिए. तर मी आता ह्या फिल्ममध्ये मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की त्यांना जी इच्छा त्यांची आहे की त्यांचा फौजी 6 पॅक्समध्ये दिसला पाहिजे, तर नक्कीच त्यांचा ती आशा, त्यांचं ते प्रेम मी त्यांना परत द्विगुणित करून देणार आहे. आणि या फौजीच्या रूपामध्ये तुमच्या सगळ्यांसमोर एक वेगळा उत्कर्ष येणार आहे. प्रेक्षकांना प्रत्येक वेळी तू काय ना काहीतरी नवीन ट्रीट देत असतो आपल्या परफॉर्मन्स मधून. डॉक्टर म्हणा, ॲक्टर म्हणा, सिंगर म्हणा, आणि नवीन फिटनेस फिट पण आम्ही तुझे खूप सारे थँक्यू. इंस्टाग्रामवरती. काय सांगशील कशा नवीन प्रकारची तयारी तुझ्याकडनं डायरेक्टर करून घेत आहेत आणि कशा प्रकारची फौजसाठी तू लढा देतोस, काय म्हणतो? खूप चांगला प्रश्न खरं तर. कारण का मावळा जेव्हा झालो तेव्हा हॉर्स रायडिंग शिकलो, तेव्हा स्वॉर्ड फायटिंग, तलवारबाजी शिकलो, तेव्हा ढाल कशी चालवायची, तेव्हा दानपटा कसा चालवायचा, तेव्हा लाठीकाठी कशी असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या मातीतल्या आहेत, मर्दानी खेळ ज्याला आपण म्हणतो, ते आम्ही शिकलो. आणि ते शिकत असताना कळालं की अरे हे खूप वेगळं आहे, हे जगणं मावळ्यांचं खूप वेगळं आहे. आणि जेव्हा तो कॉस्ट्यूम मी परिधान करतो तेव्हा एक वेगळा अंगामध्ये तो मावळा जिवंत असायचा. आणि आत्ता जेव्हा मी फौज ही फिल्म करतो आणि फौजी म्हणून जगणार आहे, तर मला ऑलरेडी ते सगळं ऑब्स्टेकल ट्रेनिंग जे असतं ना फौजींचं, ते सगळं दिसतं आहे. आणि डिरेक्टर सरांना मी सांगितलेलं आहे की सर मी एक त्या प्रकारची फिजिक तर नक्कीच करेन. कारण का एक एजिलिटी असते फौजीमध्ये, एक एजिलिटी असते. त्यांची बॉडी कधी अशी स्टबन नसते, त्यांच्या बॉडीमध्ये एक एजिलिटी असते, फ्लेक्झिबिलिटी असते. आणि स्टॅमिना म्हणाल तर त्यांच्यासारखा स्टॅमिना कुणाकडेच नसतो. आणि काही संकट येऊ, कितीही येऊ, ते नेहमी रेडी असतात. तो जो रेडी हा शब्द आहे ना, त्याच्यासाठी आपण थोडंफार ते तिथपर्यंत पोचावं ही माझी आशा आहे खरं तर. तर माझी आता इथून आज तुमच्या सगळ्यांसमोर ही फिल्म अनाऊन्स होती आहे, तर इथून जो काही प्रवास आहे ही सगळी ट्रेनिंग असणार आहे एक फौजी होण्याची. एक काहीतरी नवीन चित्रपट होते त्याचा मला खूप आनंद होतोय. कारण मला असं वाटतंय की मी तर प्रत्यक्षात कधी असं ह्या कॉन्टेंटवरती कधी चित्रपट पाहिले नाही. स्पेशली बरोबर. इंडस्ट्री हिंदीमध्ये बरेच बघितले, बॉर्डर म्हणा, शेरशाह म्हणा, आणि चंदू चॅम्पियन पण आता येणार. बरोबर. काय प्रेक्षकांना नवीन याच्यामध्ये भेटणार आहे? स्पेशली आपण तर बघतो की बॅटल ग्राउंड असतो, फायटिंग वगैरे असतात. काय नवीन स्पेशल प्रेक्षकांना ट्रीट भेटणार आहे याच्यामध्ये? खूपच छान. मला तर खरं प्रेक्षकांना वेगळं पण खूप आहे या फिल्ममध्ये. म्हणजे आपण जे म्हणतो ना की खरे रिअल हिरो हे आपले पोलीस आहेत, हे आपल्या आर्मीमधले जवान आहेत. पण तो एका गावातला मुलगा जेव्हा हे स्वप्न बघतो, म्हणजे समजा NCC कॅडेट बनतो किंवा नंतर तो आर्मीमध्ये जातो किंवा मग तो मोठ्या मोठ्या रँक्सवर जातो आणि तो फौजी होतो आणि मग तो शहीद होतो, तेव्हा आपल्याला कळतं की अरे आपला जवान शहीद झाला. पण तो जेव्हा एका गावातला मुलगा असतो ना, त्याचा संघर्ष काय असतो, तो तिथपर्यंत कसा पोचतो, तो लढतो कसा, त्याच्या मागे त्याची फॅमिलीचं काय सुरू असतं, ह्या सगळ्या गोष्टींना आपण कधी विचार नाही करत. आपण आपला रिपब्लिक डे असेल, इंडिपेंडन्स डे असेल, की आपण सगळेजण तितकेच त्या गोष्टीला रिस्पेक्ट वगैरे दाखवतो. पण आपण कधी विचार करतो का की आपला एक फौजी तयार कसा होतो, तो रेडी होत असताना त्याचा संघर्ष काय असेल, पण तो जेव्हा बॉर्डरवर असतो तेव्हा त्याच्या फॅमिलीचा काय संघर्ष असेल किंवा तिथे काय घडत असेल, किंवा तर जर तो शहीद झाला तो फौजी, तर त्याच्या घरच्यांवर काय होत असेल, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणारी ही फिल्म आहे. आणि फौजमध्ये तुम्हाला बॅटलमध्ये जे होणार ते दिसणारच आहे, पण एक फौजी काय असतो हे दिसणार. कोणाला आनंद होतोय का नाही होतो ते मला माहीत नाही, पण मला स्पेशली खूप आनंद होतोय की आपल्या मराठी मातीतला एक जवळचा प्रिय म्हणजे सगळ्यांचा लाडका उत्कर्ष पॅन इंडिया लेवलवरती काम करतो. थँक्यू. वेळात वीर दौडले साथ. तर कशा प्रकारची त्या चित्रपटामध्ये तुझं हे चालतंय, कशा प्रकारची शूटिंग वगैरे झाली आणि काय सांगते थोडक्यात? खूप मी स्वतःला लकी मानतो आहे की
लेजेंडरी डिरेक्टर आहेत महेश मांजरेकर सर, त्यांच्या अंडरमध्ये त्यांच्याकडनं 2 शब्द तरी शिकायला मिळतात. म्हणजे मी म्हणतो ना की आपण भरून पावलं म्हणतात ना, तसं माझ्याबद्दल आहे की महेश मांजरेकर सर शेजारी असतात आणि ॲक्शन म्हणतात, कट म्हणतात, बऱ्याच गोष्टी शिकवतात. आणखीन काय पाहिजे का कलाकाराला. म्हणजे आयुष्यातला पहिला चित्रपट जर मी महेश मांजरेकर सरांबरोबर करत असेल, ते स्वतः जिवंत युनिव्हर्सिटी आहेत. त्याच्यानंतर मग दिग्पाल लांजेकर आहेत, प्रकाश पवार सर आहेत आणि प्रवीण तरडे सर, ह्या सगळ्यात मातब्बर कलाकारांबरोबर दिग्दर्शकांबरोबर मी काम करतो आहे. ह्या सगळ्या रिनाऊंड प्रोड्युसर्स म्हणजे गजेंद्र आहिरे सर असतील किंवा सचिन सर असतील, असंख्य म्हणजे नावं घेईल तितकी कमी आहेत खरं तर, आदित्य सरपोतदार सर असतील, ह्या सगळ्यांबरोबर या सगळ्यांकडनं अभिजित पांडसे सर, म्हणजे जेव्हा मी ह्या सगळ्यांना भेटतो तेव्हा ही माणसं फक्त आणि फक्त कौतुकच करतात की उत्कर्ष आम्हाला तुझं हे आवडतं आहे, आता तू हे जे करतोस हे आवडतं आहे, आपण लवकरच हे करणार आहोत. आणि तेव्हा मला वाटतं की अरे आपण फक्त कर्म कर दर्या में डाल फलकी चिंता मत कर, हे सुरू आहे सध्या माझं. मी फक्त कामं करतो आहे आणि जे काय येतं आहे, जे काय आपल्या पदरामध्ये पडतं आहे त्याला गोड मानून मी ते करत चाललो. माफ कर मला, मी तुला याच्या व्यतिरिक्त अजून प्रश्न विचारतोय. अक्षय कुमार सुद्धा त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करते. किती मजा आली त्याच्यासोबत काम करायला, किती कम्फर्टेबल वाटलं? मी जे म्हणालो ना की एक विद्यार्थी म्हणून मी कोणत्याही प्रोजेक्टमध्ये घुसतो खरं तर. म्हणजे मला जो काही चित्रपट मला मिळतात त्याच्यामध्ये मी एक विद्यार्थी म्हणून, मी आनंद शिंदेचा मुलगा आहे किंवा मी डॉक्टर आहे किंवा मी गायक आहे किंवा माणसं मला ओळखतात, मी असं काही ठेवत नाही. मी उत्कर्ष आहे आणि मी घुसतो आणि मी तो कॅरेक्टर आहे. मी त्यांच्याकडनं काय शिकता येईल हे बघतो. तर तसाच जेव्हा मी अक्षय कुमार सरांच्या अंडर तिकडे त्या फिल्ममध्ये होतो तेव्हा ते आपल्या समोर असताना त्यांची डायलॉग डिलिव्हरी काय आहे, ते किती ईजमध्ये मूव्ह करत आहेत, त्यांचा हात कसा असतो, ते बोलताना काय करतात, किंवा ते किती वाजता येतात सेटवरती, ते किती वाजता उठतात, ते कसे असतात, ते सेटवरती आल्यानंतर ते तिथून हलतात का, कुठे जातात का, हे डेडिकेशन आहे. म्हणजे आपण फक्त ही माणसं जी मोठी आहे ती फक्त नावाने उगाचच मोठी आहेत असं नाही आहे. म्हणजे मी तुम्हाला एक पर्सनल अनुभव म्हणून सांगतो की अक्षय कुमार ज्या वेळेला तिथे होते आमच्या सेटवरती आणि सीन सुरू झाला सकाळी आणि दुपारपर्यंत ते एका जागेवर होते. त्यांचा सीन व्हायचा, ते त्या खुर्चीवर येऊन बसायचे. म्हणजे ते वॉशरूमलाही जात नव्हते. हे डेडिकेशन आहे. त्यांचं असं होतं की मेरा डायरेक्टर मुझे कभी बुला सकता तो मैं अवेलेबल राहूंगा. हे मी त्यांच्याकडनं शिकलो. आणि मला आठवतं की महेश सर खूप आजारी होते मध्यंतरी, सीन आमचा जेव्हा फिल्म शूट होत होती आणि मी त्यांना बघितलं, त्यांना खूप तापही होता, पण तरी देखील त्यांनी तिथेच स्वतः थांबून न ॲडमिट होता त्यांनी तो दुसरा दिवस पूर्ण शूट तसंच ठेवलं. असं कधीच नाही झालं की महेश सर म्हणाले की अरे माझी तब्येत खराब आहे किंवा त्यांना काही पर्सनल त्रास होतो वगैरे, काही नाही. त्यांना कितीही ताप होता, त्यांना कितीही आजारी होते, तरी देखील त्यांनी कधी शूटिंग त्या कारणामुळे बंद नाही पाडली. आणि त्यांना हे बघून मला आठवतं की माझा एक फायटिंगचा सीन होता ज्याच्यामध्ये मला मारतात वगैरे, तेव्हा मी जेवलोच नव्हतो, मी खूप आजारी होतो. फक्त आणि फक्त माझ्यासाठी होतं की महेश सर बसू शकतात, आपण का नाही बसू शकत, म्हणून मी तिथे त्यांच्यासाठी त्या फिल्ममध्ये होतो आणि तिथे ते मी शिकलो त्यांच्याकडून. अनफॉर्च्युनेटली ती फिल्म दिवाळीला रिलीज होणार होती पण नाही झाली, काय हरकत नाही. पण आमच्या शुभेच्छा दिवससोबत. येस, त्याच्या निमित्त आम्ही तुझे व्हिडिओज बघितलेले जिकडे तू डोंगरावरती चालतो, ट्रेनिंग करतोय, बरोबर, त्या स्वतःला त्या रोलमध्ये फिट करण्यासाठी तू खूप बरेच तुझी मेहनत. बरोबर. याच्यामध्ये कशा प्रकारचे नवीन प्रेक्षकांना व्हिडिओज तुझे? येस, मला खूप उत्सुकता आहे खरं तर ज्या प्रकारची ट्रेनिंग, कारण मला ह्या सगळ्या गोष्टी आवडतात. तुम्ही बघितलं असेल मी थँक्यू. मला असं वाटतं ना की कलाकाराने फक्त कलाकार असा की मला ही गोष्ट येते, मला ही जमत नाही असं नसावं. मला असं वाटतं की जर जमत नसेल तर आपण प्रयत्न तर करू शकतो शिकण्याची, आणि आपल्याकडे वाव आहे त्या गोष्टीला. आपण दुसऱ्या इंडस्ट्रीमधली हिरोज बघून आपण म्हणतो अरे क्या बॉडी आहेस का, मग आपण का नाही बनत, ॲटलीस्ट आपण प्रयत्न करू शकतो. तर मी तो प्रयत्न करतो. सचिन पिळगावर सरांना भेटलो होतो तेव्हा सचिन पिळगावर सर मला म्हणाले होते की तू साडी नेसून जे बिग बॉसमध्ये केलंस ते मला खूप आवडलं होतं. आणि मी म्हटलं सर हे तुम्ही केलं होतं म्हणून मला ते धाडस जमलं की मी करू शकतो. जेव्हा सचिन पिळगावर सर करू शकतात, लक्ष्मीकांत बेर्डे करू शकतात, तर मैं क्यों ना करू. तर म्हटलं तुम्ही सगळे सिनियर्स इतके लेजेंडरी आहात की तुमच्याकडनं आम्हाला शिकायला मिळतं. तर मी एक विद्यार्थी म्हणून सगळं शिकणार आहे. जो रोल येईल तसा मी स्वतःला त्या गोष्टीमध्ये ढाल लूंगा. काय सांगशील, लेट्स कम बॅक टू द फोर्स, काय सांगशील प्रेक्षकांना, काय संदेश असेल, आणि येत्या दिवसामध्ये दिवाळी पण येते, काय तुझ्याकडनं शुभेच्छा प्रेक्षकांना? मला वाटतं प्रेक्षकांना मी विनंती करेन, शुभेच्छा सगळ्यांना आहेच दिवाळीच्या, पण मी विनंती करेन की मराठीतले जितके चित्रपट येतात ना मित्रांनो, रसिक मायबाप, तुम्ही सगळ्यांनी सगळ्यावरती प्रेम दाखवा जे मराठी चित्रपट येत आहेत. कारण का आपण आपल्या मुलावरती प्रेम नाही दाखवलं, जे आपलं बाळ आहे मराठी त्याच्यावरती आपण जर प्रेम माया नाही दाखवली तर दुसरे दाखवणार आहेत का. तर तुम्ही रसिक मायबाप, तुम्ही सगळ्यांनी जे येणारे चित्रपट आहेत त्या सगळ्यांना भरभरून प्रतिसाद द्या. चुकत असतील तर तुम्ही चुका त्यांच्या पदरात घ्या, आमच्या निदर्शनात आणून द्या. आणि दिग्दर्शक, निर्माते सगळेजण तुमच्यासाठीच काम करतात, पण तुम्ही त्यांना प्रतिसाद द्या.
थँक्यू दादा Thank you. Thank you.